ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। मंगळवारी ठाण्यातून परप्रांतीय रिक्षाचालकाने एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केलेल्या मुजोर परप्रांतीय रिक्षाचालकाचा शिवसैनिकांनी शोध घेतला आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले। संबंधित मारहाणीच्या प्रकारावर सर्व स्तरातून संताप व्यक्त होत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांना फोन लावला आणि त्या आरोपी रिक्षाचालकावर कलम 307 लावण्याचे आदेश दिले। सध्या एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत, मात्र त्यांनी ठाण्यात घडलेल्या संतापजनक कृत्याची दखल घेतली। मंगळवारी रिक्षाचालक हा रस्त्यावर पाण्याच्या गुळण्या करून थुंकत होता। यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका वयोवृद्ध जोडप्यातील व्यक्तीने त्याला हटकले, तसेच सार्वजनिक ठिकाणी असं थुंकून अस्वच्छता पसरवू नये अशी समज दिली। मात्र त्या रिक्षाचालकाला याचा राग आला आणि त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत वाद घातला। हा वाद इतका वाढला की परप्रांतीय रिक्षाचालकाने थेट ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केली। रिक्षाचालकाने ज्येष्ठ नागरिक व्यक्तीच्या दिशेने दगड फेकला, जो त्याच्या पायावर लागल्याने ज्येष्ठ नागरिकाला दुखापत झाली। ते जमिनीवर कोसळले। आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांनी रिक्षाचालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याची अरेरावी सुरूच होती। संबंधित घटना जेव्हा ठाण्यातील शिवसैनिकांना कळली, तेव्हा त्यातील युवा सैनिकांनी ज्येष्ठ नागरिक व्यक्तीला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय रिक्षाचालकाचा शोधून काढून तातडीने हालचाली सुरू केल्यात। युवा सैनिकांनी अवघ्या काही तासात संबंधित रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याला चोप दिलाय आणि वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कमिशनर यांना फोन आल्यानंतर रिक्षाचालकावर कलम 307 नुसार गुन्हा नोंदवण्यास सांगण्यात आलाय। दोन्ही सिनियर सिटीजन आहेत, असं जर झालं तर काय कोणी म्हणजे कचरा टाकू नये, थुंकू नये असं म्हणणं गुन्हा आहे का? आणि त्याच्या हातात काहीतरी वरून काहीतरी घेत होता, याला दगड बिगड मारला असता तर तो मेला असता ना। तर ते अटेम्प्ट टू मर्डर करायला लावून टाका त्याच्यावर।